बाहेर छान असा पाऊस पडतोय, त्यातच आपल्याला खायची चटपटीत खायची इच्छा होते ना. चला तर मग आज आपण हेल्दी पौष्टिक अशी मटकी भेळ करणार आहोत. ते आपण घरच्या घरी अगदी सोपी अशी रेसिपी आहे. रेसिपी शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी आपल्याला काय करायचे, मोडलेली मटकी घ्यायची आहे. आता मटकी कढईत आपल्याला तो 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये थोडीशी जिरे टाकून आपल्याला मटकी वाफेवर शिजवून घ्यायची आहे. आता त्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद आणि 1 चमचा आपल्याला मीठ टाकून ह्याला परतून घ्यायची आहे. मटकी थोडी शिजून घ्यायची आहे, जेणेकरून ती जास्त कच्चीही राहणार नाही. कारण की पावसाळ्यात थोडंसं पचायला जड असतं, त्यामुळे आपल्याला त्याला शिजून घ्यायची आहे. मटकी शिजते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. इकडे मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे. सोबत आपल्याला 1 टमॅटो लागणार आहे आणि कोथिंबीर. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये बारीक चिरलेली काकडीसुद्धा ॲड करू शकता हां. आता मी कांदे आपल्याला चांगले बारीक चिरून घ्यायचे आहे आपल्याला. सोबत मी इथे 1 टमॅटोसुद्धा चिरून घेतलेला आहे. आता इथे माझी ऑलमोस्ट मटकी शिजून झालेली आहे. तुम्ही दाबून चेक करू शकता. टमॅटोसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्ही आवडीनुसार टमॅटो जास्त किंवा स्किप करू शकता. अगदी बारीक बारीक चिरून घ्या. त्यानंतर मी इकडे हिरवी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. तिला पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. आता आपल्याला मटकी भेळसाठी थोडासा हिरवा मिरचीचा ठेचा लागणार आहे. त्यासाठी मी त्याच कढईमध्ये 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. सोबत 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याला अगदी थोड्या तेलाबरोबर आपल्याला ती परतून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्याला बारीक करून घ्यायचे आहे. तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये बारीक करू शकता किंवा खलबत्त्यामध्ये मीठ टाकून तुम्ही ह्याला बारीक करून घेऊ शकता. आता इथे मी खलबत्त्यामध्ये ह्याला कुटून घेतलेले आहे. आता एका भांड्यात आपल्याला कुरमुरे काढून घ्यायचे आहे. तुम्हाला जेवढी क्वांटिटीमध्ये भेळ करायची आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही कुरमुरे घेऊ शकता. आता त्या मुरमुरेमध्येच आपण जी मटकी शिजून घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला घालून मिक्स करायची आहे. आता जे आपण जिन्नस कट करून घेतलेले आहे ते सुद्धा एक एक करून आपण ह्यामध्ये मिक्स करूया. सगळ्यात आधी मी कांदा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर टमॅटो टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जो वाटून घेतलेला मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. त्यावर थोडंसं लाल तिखट, शेंगदाणे, थोडासा फरसाण ॲड केलेला आहे. त्यानंतर माझ्याकडे बुंदी अवेलेबल होती. तुम्ही आवडीनुसार फरसाण टाकू शकता, जे घरात अवेलेबल असेल त्याप्रमाणे. आता ह्यामध्ये मी तिकडे माझ्याकडे थोडीशी पापडी होती, ते सगळे मी टाकून त्याला मिक्स करून घेतलेले आहे. आता त्यासोबत आपल्याला लाल तिखट, मीठ थोडं ॲड करायचे आहे आणि शेवसुद्धा तुम्ही आवडीनुसार टाकू शकता. आता चवीप्रमाणे मीठ आणि तिखट ॲड करून घेतलेले आहे. त्यावर आपली हिरवी कोथिंबीरसुद्धा मी टाकून घेतलेली आहे आणि सोबत मी चिंच गुळाची चटणी ॲड केलेली आहे, थोडी चटपटीतपणा येण्यासाठी. जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही चिंच गुळाची चटणी स्किप करू शकता. आता आपल्याला हे सगळे जिन्नस एक एक करून मिक्स करून घ्यायचे आहे चांगले आणि सगळ्यात शेवटी लिंबू पिळून घ्या आणि ह्याला चांगले मिक्स करून घ्या. बघताय ना किती छान असा रंग आलेला आहे आणि चवीला 1 नंबर झालेली आहे ही मटकी भेळ. वरतून तुम्ही गार्निशिंगसाठी कोथिंबीर पेरून घ्या आणि मी यावर बारीक चिरलेली कैरीसुद्धा मी टाकून सर्व केलेली आहे. तयार आहे आपली चटपटीत मटकी भेळ. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.